पाणी नसावे. संसार करू नका असं म्हणलं नाही, पण त्याला प्रमाण आहे, त्याला प्रमाण आहे. आपण काय केलंय माहितीये का? आपण संसाराला चिपकून गेलोय. परे ना, आमचे संत आपल्याला शिकवण देताना सांगतात, एका ठिकाणी तर मला वाटतं नाथबाबांचा अभंग आहे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी अंगणामध्ये उतरतात ना, जर आपले दाणे पडलेले आहेत अंगणामध्ये, तर ते पक्षी उतरून काय करतात? अंगणामध्ये जर तुम्ही दाणा टाकलेला आहे, समजा काही धान्य सुकवायला टाकलेलं आहे, थोडं ऊन वारा लाग जाय धान्याला मनीषण दाबावर म्हणा की अंगणमा म्हणा, तुम्ही धान्य सुकाळायला टाकेल शे, मग ते चिडा येतच. त्या काय करत 8-15 दिन मुक्काम करले तर आपला धर्म. पक्षी अंगणी उतरती ते का त्या गुंतत नाही, चोचीत मावले तेवढे उचलून निघतात. पण आपलं कसं आहे ना, आपण संसाराला चिपकून गेलोय. पर इथं आहे ना, संसार करू नका असं म्हणत नाही, संसार करून परमार्थ करावा. कारण आपण ज्या कामासाठी आलोय ते काम आपलं हुकलं नाही पाहिजे. कशासाठी आलोय आम्ही? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. क्या बात है! हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुकोबाराय सांगतात, आपण जन्म घेतलाय ना, मी तरी जन्माला आलोय ना, तर भगवंताच्या नामचिंतनासाठी आलोय. तुकोबाराय सांगतात, पण तुम्ही आपण सुद्धा जन्माला आलोय भगवंताच्या प्राप्तीसाठी. पण देवाची प्राप्ती करून घ्यायची, पण कोणत्या देवाची करून घ्यायची प्रश्नचिन्ह आहे. कोणत्या देवाची प्राप्ती करून घ्यायची? आपल्या काही ठिकाणी असं वर्णन येतं, चुकीचं असेल ते अर्थ वेगळा लावतो. आपण सांगतो आपला हिंदू धर्माना देव कितला माया सोन कितला येतस? 33 कोटी. 33 कोटी. मग आता 33 कोटी मग बटा उन्हात इंद्र महेंद्र धर्मेंद्र. पण याच्यातून तुम्हाला असा देव निवडायचा की जो तुमच्या जीवनाचा सार्थक करेल, अशा देवाला निवडायचं.
तेने बिना जीवा छोट्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं राव. जीवनामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुखच नाही. या तुम्ही म्हणसान महाराज माझे 2 बंगले आहेत, प्रत्येक नाही वेगळा वेगळा रूम आहेत महाराज, आमना इथला सुखी आम्ही नशेतच. रॉंग आहे, तुम्ही चुकीचे आहात. उलट मोठला बंगला मग उलट गे दाखला घरे राहत वट्टा मोक्या राह बट घर बाराच वट्टावर झोपेल राह. एक बी कोण आजारी पडणार ना, जो जेवण करू नका तो ताप चेक करले. काय भाऊ तुला बरं वाट राह ना का अंकस काय गरम आहे तू ना, दुसरा नका तो चेक करे. काय हो काका काय वय घेऊ म्हणजे बटासले काळजी होते. आता असं वय घे जास्त श्रीमंती मग आपला बाप मर जास्त तरी माहित पडत नाही. आपल्या दल्ला मरी घ्या होता रूम मा. काय काय गोष्टी उलट्या झाल्या हो. बऱ्याच उलट्या विचारायचे तीच काय काय सांगू आणि मला उलट जुनं सांगा मग बोलता मजा आहे सांगू. तुम्हाला असं वाटत आहे त्यानं पुरे बोलतं जुनं मटेरियल सांगायचं आहे, जुनच मागे काय राहिलं. जीवनामध्ये येऊन भगवंताशी नातं जोडायचंय, कोणत्या तरी देवाला आपलंसं करायचंय. पण कोणत्या देवाला करायचं हा प्रश्नचिन्ह आहे. कोणत्या देवाला आपलंसं करायचं हा प्रश्नचिन्ह आहे. मग त्या देवाला आपलंसं करायचं की त्या देवानं भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असला पाहिजे त्या देवाला शरण जायचंय. फॉर एक्झाम्पल माझी एक क्लिप बरीच व्हायरल झाली बरं का आता या आमदारकीच्या निवडच्या वेळेस. ती क्लिप अशी व्हायरल होईनी, राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी कधीच म्हणत नाही. राजकारणी मागे फिरू नका असं मी अजिबात म्हणत नाही. पण त्या राजकारणी मागे फिरानं ज्याले आपली पडेल घरनी काळजी होईल, आपलं घर पडेल आणि त्याला दिकस होई असा माणूस संगे फिरू. आपलं पडेल बी आपण पाल टाकी टाकी जागतस आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत काय शिलगाव नाही का त्याले. हा बरोबर आहे का नाही. त्याला आपला कळवळा असला पाहिजे हो, त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे. त्या माणसाच्या मागं फिरला तर अरे नाही अडचण राव काय अडचण आहे. बरोबर आहे की नाही. मला समाधान वाटत तुम्हाला परिसर मग फिरणू का प्रत्येक विनावर आहे ना आपण त्याचं नाव सापडत. 150 गावांना का वा वा. मग खरंच आपण त्यासले म्हणा आप्पा वारकरी संप्रदाय जरी दरी ठेवा ना जाऊ लगून तुम्ही तव लगून तुम्ही जागा कोणी देणार नाही. आणि खरं तर धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकांची गरज आहे. मला ते बाकीचं बोलायचं नाहीये कारण बाकीना लोक आडे विरोधक बी होतील त्या सांगतील किडा पाडला लाग गेर जाणं. हा आणि आमले खरंच माहीत राहत नाही बरं बीजेपी मला मायच्यान कधी मला काही समजत नाही. पण तरी बाकीना लोक भाई तो नक्कीच बीजेपीनं भाजपनं दकाऱ्यानं बरं रे. आखो थोडा टाइम थोडा विषय पलट ना का शिवसेना ना होईल तो म्हणजे आमले काहीच माहीत पडत नाही. ततात लोक आता उचलतात ततान पार्टीमा फेकतात ततान पार्टीमा उचलतात आता पार्टीमा फेकतच. खरं तर मला सांगावं वाटतं दादा मी कोणत्या नेत्याचा प्रचार अजिबात करत नाही. मला दे नावं का मी कुरपेलीन उभाराच कीर्तन करीन निघ जास मला काय घेणं देणं नाही. हा पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी कोणाची अजिबात खोटी स्तुती करत नाही. मी कोणताच पुढारी ना कार्यकर्ता नाही. मी ज्यांना कार्यकर्ता ज्यांना प्रचार करस ना तो पंढरपूरना मालक आहे. तो 28 युगापासून उभा आहे. त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची अवकात नाही. त्याचा प्रचारक मी आहे. हां बरं सत्यता सांगावी वाटते काही काही गोष्टींमध्ये. वारकरी संप्रदायावर जर प्रेम करत असतील तर अशा लोकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये आदर असणार आहे. आणि आप्पासाहेब असणार दोन्हीकडे फायदा होई जायले. वारकरी संप्रदायाला बी दरी ठेव आणि आखो विशेष प्रेम या बहिणी मंत्रीने बहिणीशी आहेत. हीच ना बोलता उपकार रे बिचाऱ्या माऊलीच ना चांगले आपण त्यासले म्हणतात ते सांगीस ठेवा 1500 घ्या त्यांना खेद नाही. पण या बहिणीले शांत राहू द्यायचं आम्हाला म्हणजे या बहिणीच ना आत्मा पैसा राहा घरमा बी शांतता राहसो. 100 200 500 पडू दे होतीच ना पण चांगलं आहे. भारी काम करेल शे ते तेवढं नाही का काही का असे ना खुश राहते बिचारे म्हणे माया बहिणी. हो
जर भेटतात नाही ना त्या गाया देवाला बी आहे काय करतात नाही. हा दिन लिहिण्यात कशी गोड लागस. विठ्ठल विठ्ठल हा चुकीचा गैरसमज आहे. विनोद आहे तो माझा. तो विनोद वजा करायचा. पण तुम्हाला सांगतो बरं का, महिला मातांचं म्हणजे कसं आहे ना, ठरलं म्हणजे ते आदिशक्तीचा अवतार आहे. त्यांनी जे ठरवलं तेच होतं. बरोबर आहे का नाही? हो, महिला मातांनी जे ठरवलं तेच होस. हो, त्याच ना पुढे आपण कोणी जाऊ शकत नाही. हा बरोबर आहे की नाही? त्याचनी ठरायली ना आप्पाला लई नाहीत, आप्पाला लई जुन्यात त्या बहिणी. तेचनी ठरावं आज तुम्ही इच्छेनुसार भाजी बनवणे ते बनावतच नाही त्या. बरोबर आहे की नाही? हो, त्याच नावावर सर्व खेळ म्हणेन तुमले सांगस तारीफ करत जा बाईस नाही. हो थोडी बडाई आई शांत बसा रे, शांत बसणार रे, नका ना रे. आजू धंदा राहणार सुरुवात वैल येणार आजू रे. अरे काय बोनीन पायरे दांगडो गाला रे. अशा देवाला शरण जायचं की तो भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. मग तुकोबाराय प्रमाण देताना समाजाला साधकांना प्रमाण सांगताय भैया. अरे अशा देवाला शरण जायचंय की तो देव भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. साधकांनी सांगितलं तुकोबाराय तुम्ही म्हणता त्या शब्दावर आमचा विश्वास आहे, पण आम्हाला प्रमाण सांगा ना. कारण कोर्टात जर केस असेल, जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत केस जिंकता येत नाही. मग तुम्ही सांगताय त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवणार, पण त्याच्यासाठी प्रमाण आवश्यक आहे. मग तुकोबाराय काय प्रमाण देतील? आपण तुकोबारायांची पायाची दोरही बनू शकत नाही, पण उगा प्रयत्न करेल लक्षपूर्वक. आहे का? मला अभंग सोडवायच्या वेळेस मला संत सांगायला आवडतात आणि आवर्जून पहिला संत सांगावा वाटतो. भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्या महिलाचं नाव काय, त्या माईचं नाव काय होतं? महिला माता तुम्ही सांगा. भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली. काय नाव होतं? वा माया हो, हुशार बाया तू म्हणे माया बहिणी. एक नंबर हुशार आहेत. शबरी माता. शबरी मातेनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला की मला भेटायला भगवंत येणार आहे. गुरुजींनी सांगितलं मातंग ऋषींनी, बेटा शबरी तू एवढ्या अरण्य काय रे भाऊ चालणार आहे. ते कोणतरी इक्रेल नाही गेले ना, त्या नांगे सौदा. गुरुजींनी सांगितलं शबरी अरे ऐक ना बेटा, एवढ्या अरण्यामध्ये तू एकटी राहते, तू घाबरू नकस. इथं तू एकटी नाही आणि जर तू इथं एकटी राहिली ना तर इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो येईन तो जगाचा मालकच तुला भेटण्यासाठी येईल. महाराज वाट बघत होती. 82 वर्षाची होईसपर्यंत प्रभू रामचंद्र आले लखनजीला घेऊन आणि शबरी मातेला दर्शन दिलं. शबरी माता वाट बघत होती की कधी माझा प्रभू येतो आणि कधी मी त्याला काही खाऊ घालेल. महाराज रोज सडा रांगोळी करायची, रोजच वाट बघायची. उठल्याच्या नंतर तेच नित्य होतं. उठायचं, सडा रांगोळी करायची, काहीतरी खायला आणायचं म्हणून बोर जमा करायची. पण बोर असं तोडून ठेवली नाही बरं. बोरं नुसती तोडून ठेवली नाही, मग बोरं नुसती तोडून ठेवली नाही, मग चाकून ठेवली. का बर? एकही आंबट बोर माझ्या देवाला नाही गेलं पाहिजे म्हणून शबरी माता प्रत्येक बोर चाकून ठेवत होती. आणि ते उष्टी बोरं प्रभू रामचंद्रांना आल्याच्या नंतर देते खायला. प्रभू रामचंद्र उष्टी बोरं खातात. विषय इथं थांबत नाही, रामायणामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो की जर प्रभू रामचंद्र शबरीची उष्टी बोरं खातात, हो प्रभू रामचंद्रांनी हा विचार नाही केला ती भिल्ल समाजाची आहे म्हणून. केला का विचार? केला का विचार? हो. जातीपातीचं काय देवाला घेणं देणं नाही. आणि विशेष करून माझ्या वारकरी संप्रदायाला जातीपातीशी काही संबंधाने काहीच घेणं देणं नाही. खरा वारकरी कधीच जातपात विचारत नाही. आमच्या वारकऱ्याला जात विचारले तरी पाप लागतो. हो जात विचारू नये. आणि माझा भगवंत सुद्धा जात बघून प्रेम करत नाही. हो भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो आणि मग प्रेम करतो. हा शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव 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 झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव 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 झाला. भाव चांगला असला की भगवंत नजदीक असतो, जवळच असतो. अहो आमची जनाबाई तर गोड सांगते. हो किती जवळ असतो माहितीये का? किती जवळ, किती जवळ असतो. हे धरीला पंढरीचा चोर,
धरीला पंढरीचा चोर गडा बांधुनिया दोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर. तुम्ही म्हणसान कोणत्या चोराला धरून ठेवलं तर सांगतो भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये दिवसाला 21,600 वेळा येतो. किती हो? प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंत 21,000. काय रे भाऊ त्याच ना चितने लाग राय ना बहिणी का मी तुम्हाला पाय पड या पोरले कीर्तन ऐकान सवय पाडाव बहिणी सोन घर जाईन सांगित द्या ना पाहू कीर्तन मग बस ना उठजो नको रे तो नीच न कीर्तन आहे रे तो किडा पाडी रे असं घरच सांग देऊ पोरसले आणि त्यातले ना सवय पाडा कीर्तन मायावाने काय वी जायले माहिती का आता प्रत्येक बाई पोऱ्यानं हात महिना रिमोट दी देतस दाखल पण पाहिजे आता 7-8 महिन्यानं होय ना का खात नाही ते बिगर मोबाईलनं त्यानं हातमा मोबाईल देऊ ते मोबाईल काही सुधरत नाही बोटे घालत तो खास आते 7-8 महिना पाहिजे मोबाईलने सवय पाठ टाकेले ते 7-8 महिना पाहिजे ते दका ते आले त्या मधमा जाहिरात येते जाहिराती बी का चांगल्या राहते का सरपंच साहेब हो इथला कपडासोर जाहिराती द्या आणि त्यात पहिला पाहिजे त्या इथला कपडासोर दकान सवय पडतात त्याला जाक्याल जुक्याल बवा पडतात ते घर निघ जास्त अवघड राव त्याले सवय पाडा बहिणी जोन कीर्तन ऐकाने भयान सत्यानाश कठीण हो. आणि आता ना पुरे बी जन्माला येतस ना जास्त करी हॉस्पिटल मध्ये जन्माला दवाखाना मध्ये येतस दवाखाना मध्ये जन्माला येतस अशी परिस्थिती होई जायची त्याच ना आजूबाजूकडे बाटल्याच पडेल राहते त्याला दाखल पण पाहिजे बाटलीची सवय पडतात मोठा वहिनी बाटल्याच दखत फिरतो बराच खेळ तू काय जायचे आपला हा कोण आत्र भाऊ हो ते वय बेकारच काम आहे तुम्ही बसिले भाऊ बसिले जटे जागा आहे तटे बट रे आप्पा अरे ते जागा काय तुला घर नाही बांधणार तटे चप्पल काढले भाऊ चप्पल काढले रे आप्पा तू सापडी घ्या म्हणे तुला बोल राय ना एवढचा पोर आहे त्याला काय सांग छानला किळा पाठस शबरी मातेच्या अंतकरणातले भाव बघितले आणि माझा जगाचा मालक शबरीची उष्टीवर खात होता जातपात नाही ना बघितली तुमचा अंतकरणातला भाव बघतो माझा भगवंत शबरीची उष्टीवर खातोय महाराज हो जातीनं कोण होती शबरी माया हो बिल्ला समाजाची शबरी माझ्या युट्यूबला बरेच कीर्तन मी शबरी मातेवरनं बोललेलं आहे हो शबरी मातेचं लहानपण सांगितलंय शबरी मातेचं पूर्ण चरित्र सांगितलंय युट्यूबला तुम्हाला सापडेल काही दादांनी युट्यूबला टाकलेलं आहे शबरी मातेनं एवढी भक्ती केली लहानपणी मायबापांचा त्याग केला बापानं शबरीचं लग्न ठरवलं बकरांची दावण बांधून ठेवली शबरीनं विचारलं बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले म्हणले बेटा तो लग्न करायचंय ना तो लग्नाची पंगत द्यायची शबरी म्हणे जर मन लगीन करणं वहिनीतला जनावरे मरतच होतीन मला लगीनच करणं नाही म्हणे दाखलपणेच घर मैन निघई शबरी हो आणि साधू महात्माना सानिध्या मारायनी कसांसाठी जर या जनावरे मरतच होतीन मना लगीनासाठीच मला लगीनच करणं नाही कितला मोठा त्याग आहे बहिणीस्वन म्हणजे ज्यासल्या आपण कमी जात ना समजतस आता तर जात पातल्या आपण महत्व देतात नाही व्हॅल्यू देतात नाही पण काही काहीसले बोलता पुढकारात जात ना बाकीसले इथला पुढकारास ना सरपंच आम्ही आमका जात ना आम्ही का त्याच ना करणं पाणी पितत नाही असं आहे का मना भगवानने असं आळावं का नाही उजी बारी भरणार असले पोऱ्या 35 वरीस ना की बाईच भेटणी नाही तताईन करलंय ना त्यालाच माहित नाही कोणता जात नाही असं का हो आप्पा तुम्ही त्याच ना करणं पाणी पित नाही आई बहीण त्या ते रांधी रुंदी खावाडी तुमले जिरवली ना महादेवानं जिरवली ना महाराज हो शबरी मातेची भक्ती बघितली आणि शबरी मातेच्यासाठी उष्टीवर खाल्ली माया हो शबरी जातनी कोण होती बिल्लीन मावशी बरोबर आहे ना बिल्लीन होती पण तिले सुद्धा समजणं मास मच्छी खाव नाही वास कोणले समजणं माडी बिल्लीनले समजणं मटन मासा खाव नाही कोणले समजणं हा बिल्लीनले वाटणं मटन मासा खाव नाही आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगता आमलेकाने ठेसा मा काळ्या टाकासो ठेसा सवाद देत नाही तू दोरलीन पाचिलीन मरजार आहे ओ करतदार ना ठेसा मा काळ्या टाकासो तुला ठेसा सवाद देत नाही उलगेल वावरले हा कोणले चांगलं म्हणा ना मग कोणले चांगलं म्हणू आगो सांगत
तरुण बावले सांगत जगानी पद्धत, आपला कीर्तन मा देव कमी सांगतात, आपण जगानी पद्धतच सांगतो सरपंच साहेब. आणि तुम्हाला सांगतो बरं का, जगायची तर बदलून टाकायची. आदिवासी लोकेस मा जवाई राहो का साला राहो, बट्टास ना सारखा अधिकार रास लगीन मा, रास का नाही? हा, साला ना बी तोच अधिकार नाही, पाहुणा ना बी तोच अधिकार, असं नाही त्याच ना. आपलाच मा बोलता सुशिक्षित समजी येणारा असं पंगत चालस ना, तो जवाई असा उभा राहा, सासरा का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही, मला कोणी सांगितलंच नाही, तू खा रे. हो भाऊ तू बुक्या बुक्या वातडा वही जाशी रे, या लोक्या काय राहणार तुला पुटीन पाटा बांधा घ्यात कार हो देडशा ना. तर ते सासरा बिचारा नम्र राहतं म्हणे मन सारखा जरा, आणि एक बुक्का मा मुक्का कर, उचल बॅग उचल निघ गर्व. माल कोणी सांगितलं नाही, या लोक्या काय राहणार तुला दिखीने राहणार का कार हो बाणड चोरूत ना. कितला वायबारपणा जाऊ आपला असले भलता आग्रह करणा पडस. नाचाले बी पटाल नाचायला लागत ना, आपण हात धरी ओढू चला भाऊसाहेब तात्या चला हो. त्यांना हात धरी ओढले जाऊ गर्दी, मला काय नाचता येत नाही, तू शिलक रे जागा नको आठ काढू आडे. नाही ते त्या लोकांना काय शेका मानाभिमान काही नाही बिचार असले, नुसता बँड वाजायला पाहिजे लगे नाचायला सुरू. त्याले जेवणले बोलावं का नका बोलावं, रातभर नाचतात. सकाळी मग एखादा मित्र जात बावड्या चालणार रे पंग चाली वय गई ना रे, मग तो सांग नको रे राहू दे रे रात नात केलं शेका. काय अपेक्षा काय घेणं देणं नाही, नुसतं माणसेच न वय नाही. बाईसले बी सांगत बहिणीवन तुम्ही देखील का नवर देऊन माय आदिवासीच मग ऋषीन बसेले असं देखील का कधीच नाही. हा आपण ते तुम्ही स्वतःला म्हणजे मी मानतच नाही जात पण तुम्हाला परिचयसाठी सांगणं पडत. तुम्ही स्वतःला चांगली जात ना समजिले तसं ना तुम्हाला एक काय बाईस ना असं रास ना सरपंच साहेब. एक बाईना अंगूर 10-12 तोळा सोनं होतं, 10-15 हजारांनी साडी नेसेल होती, 10-15 हजारांनी साडी नेसेल होती आणि लगीन माशी ऋषीन बटेल होती. ती नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकू बड्या बाया रावण्या करे, ताई खायल्या ना ताई खायल्या ना. मी दूर तरी दे की राहीन तू म्हणतं आई बहीण ऐके नाही राहिनी म्हणतं, मी चांगला परिचित आहे भाऊ महाराष्ट्र ना खानदेश ना, आपण जरासं वजन मग सांगूत म्हणा ऐकेली म्हणतं ती ताई. मी घेऊ म्हणतं ताई बड्या बाया रावण्या करा ना खायल्या म्हणतं, मला नाही का ना म्हणे महाराज. ओ बापरे तुला काय झटका आहे घ्यात म्हणतं इथला टाइम माझ नाही म्हणे महाराज मला नाही का ना म्हणतं. काय जायचं म्हणे काय नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशे म्हणतं. मग काय होय ना म्हणे मी जेवणले बटेल होतो, मग काय लेते ना म्हणे मला कोबरान वाटी तरी लायका म्हणता उलगेल वावर रे भाऊ. 10-12 तोडं सोनं घालेले, 10-12 हजारांनी साडी नेसेल, 5 रुपयान कोबरान वाटीन करतात दांगडो घाल दे ना बानड सुरत नेनी. अरे काय कराल अरे जगायची पद्धत बदला ना, जगायची पद्धत बदला. आता तुम्ही नवरदेव नवरीच्या मायकडनं अपेक्षा ठेवतात, तुमच्या पोटी पण मुली आहेत की नाही. जर मुली नसतील तुम्ही बहिणींचं तर लग्न करणार आहेत की नाही. मग प्रत्येक गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता का येणाऱ्या पाहुण्यांचं नाही होतो. लग्नामध्ये एवढे नातेवाईक आलेले असतात प्रत्येकाकडे बघणं शक्य होत नाही. आपण मोठं मन करी हा म्हणले हो इथली गर्दी मा बरोबर आहे की नाही. खोबरान वाटीन करता वाय बार तेवढं बरं आहे. एक बी बहीण करत नाही तसं मनीषीन चाल दी राय नो मी माल काय बोल तशा बाहेर राहतात मी थोडा बोलतो आडे. आणि बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या समजदार येतीस. भिल्ल समाजाची शबरी तिचे भाव बघितले माझ्या जगाच्या मालकानं, शबरीची उष्टी बोरं खाल्ली. चला पुढे अजून सांगतो. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय क्या बात आहे चोखा मेढा. चोखा मेढ्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला, चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे, चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे, चोखोबाला आता वारीला पण जायचंय. पत्नीचे दिवस भरते तर भाडणपणाची वेळ जवळ आहे आणि पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना. चोखोबाच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो महाराज मंडळी कोण बोलू नका महिला माता तुम्ही सांगा. चोखोबाच्या पत्नीचं नाव काय होतं बहिणी हो सांगा ना बहिणी. मागल्या ताई काय नाही आईने सांगा त्या आई इथलं चव कोण सांगत बटी माय जा तिथले ते आवडत रांता रांता माय हो ताई हो अशी जुलू जुलूस करस ती सासूर बी दरू दरोज कर. हा यावर उद्धार होई जाई तुम्हाला अशी जुलू जुलू करत धरू धरू करत. हा या ना त्याला किडा पाडा. हा वा बाई वा ताई ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे वा ताई. चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयराबाई आहे. ज्या म्हणा कीर्तने कायम ऐकतं त्यातल्या सापडीच असलं गे आणि ज्याने वाचेल राह ना त्यासल्या त्यावर अजून माहितीच राहस नाही का. हो सोयराबाईला सांगितलं अगं ऐक ना मला की नाही वारीला जावं वाटतंय ग. सोयराबाईनं सांगितलं म्हणले स्वामी धनी तुम्ही वारीला चाललात म्हणे हो.
पर माया दिवसभर त्या येते ना, एक काम करा ना धनी म्हणे. काय पण तवय बाया नवराले धनी कारभारी असंच म्हणे. जर बाजूने ताई देराण्या जेठाण्या कोणी विचारत काय हो माय मंदिर काय दिकी नाही राय ना, हा आमना कारभारी बाहेर जायला शेतस. पहिल्या बाया बरोबर आहे ना, आमना कारभारी बाहेर जायला शेतस. हा ते वो पिंट्याना पप्पा करशील का वो माय, आता कारभारीन दैनी राहीनच नाही. एक ठिकाणी मुक्कामले थांबनो, एक ठिकाणी मुक्कामले थांबनो. आता लोक इथला सुशिक्षित वगैरे ती एक बहीणने आता मुक्कामले म्हणा बेडरूम बाजूमा, त्यास ना बेडरूम बाजूमा. तो भाऊ सकाळी मग 6 वाजा लुटी गे आंघोळ बिंगोळ करीन, तो ची राहता. आई बहीण तटीन गोदडा मायनं नवराला आराय मारे म्हणे, शशी माझी पण एक कप चहा ठेवून द्या म्हणे. मी ते उठीन बटली ना तर ताई नाराई मारी म्हणतात. ताई म्हणे काय महाराज म्हणता, अहो भाऊ तुम्हाला जीज भाऊ लागस का. नाही म्हणे महाराज पती आहेत माझे. मग तू ते उभाटी ना आकली राहिनी, शेशी म्हण राहिनी ते आले. ओ बहीण म्हणता नवराला नाव तरी नाही आका मारू. ओ काकू हा नवराला आहो काव करू, बाकी नाही अजून खेळा गाव मग घुसेल नाही वाटे, अजून कोपरेचे अजून. हा आपलं थोडी पद्धत बदलेली. आपलं अजून पिंट्याना पप्पा दिदीन पप्पा असं चालू आहे आपलं. तुम्ही नाही म्हणतेस ना बहिणी म्हणता असं, मला माहिती. अरे जारगाव मा एक बी बाई असं बोलत नाही. असं कोण बाय बरोबर आहे घर मग दाती गाली अक्का 90% रक्कम अटकेली आपली. हा तुमनं काय सांगाव नाही बहिणी म्हणणी, जेवण बी गाय गाय मा करेली कदाचित आकू खाणं पडस का काय. चोखोबानं पत्नीला सांगितलं, म्हणले मला वारीला जावं वाटतंय. पत्नीला सांगितलं धनी तुम्ही वारीला जाताय ना, नक्की जा, पण ऐका ना वारीला जाताय ना, माझ्या दिवस भरते आहे तर रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागेल. म्हणले एक काम करा तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, तुम्ही वारीला नक्की जा. चोखोबानं होकार दिला. पण नामचिंतनामध्ये चोखोबारा एवढे मग्न झाले, बहिणीला सांगणं विसरले आणि अंतकरणापासून देवाची भक्ती करायला लागले, वारीला चालायला लागले, बहिणीला सांगणंच विसरले. माझा भगवंत ऐकत होता, बघत होता. अशी कोणती गोष्ट आहे की माझा जगाचा मालक बघत नाही, कारण त्याच्या इच्छेशिवाय काय होतच नाही, नाही का. हो सगळ्या प्रत्येक परिस्थितीला आपण तोंड देत असताना भगवंत आपल्याला पाहत असतो. क्योंकि भैया कण कण में भगवान है. हो नाही का. बरेच ठिकाणी प्रमाण दिलेले आहेत. प्रमाण सांगता येतील की भक्तांनी दाखवल्याच्या नंतर नाही का, भक्त प्रल्हादाने दाखवलं कहाँ पे भगवान. हो या भिंतीत आहे का, या खांब्यात आहे का, अरे तुम्ही बक्षान तिथं देव आहे. तसं तो कण कण में भरला, कणाकणात भगवंत आहे. फक्त पाहायची दृष्टी आपली असली पाहिजे. नामचिंतनात एवढा मग्न झाला चोखा मेढा, अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करताय आणि वारीला निघाले. एकदम विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल, अरे बायकोचे दिवस भरते आहे तर भाडणपणाची वेळ जवळ आहे, तरी त्याच्या बहिणीला सांगणं विसरतोय किती वेडा भक्त. आणि जर का माझी भक्ती एवढ्या वेडा मनाने करत असेल तर मी काय कामाचा आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ गेले. गावात अजून गेलेले, गावाच्या शिवजवळ गेले आणि मग विचार करतायत जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल, चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी परिधान करावी लागेल. कोणाला, कोणी गोष्ट आहे बहिणी सोन, चोखोबा भगवान. हो स्वतः भगवंत म्हणतात जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. पहिले तर सगळ्या माझ्या माया बहिणींच्या पाया पडून सांगतो, माया हो राग धरू नका, तुम्हाला अपमान होईन असं वाटत असेल तर सगळ्या म्हणे माया बहिणी आहेत तुम्ही, बट्या माया असले बट्या बहिणी असले पाय पडीन सांगस. पहिले डोकावर पदर टाकल्या, कारण मन बोलणं कत जास, डोकावर पदर टाकल्या आधी टाकल्या बहिणीसून काय नुकसान नाही होस, पदर टाकावर टाकल्या डोकावर पदर. कारण मन आहे ना, मन तोंड काय समावास माग काय बी सांगायचं जाई अको तुम्ही सांगा मरी जाऊन सत्यानाश होईन, किडा पाडी घ्या हो माय, असं नको. टाकिले पदर, काय नाही पदर टाका, मग काय नुकसान होस का, टाका ना पदर. मी एकदम तुमनी भाषा मग सांगणार पदर टाकल्या असं, चला बा मी असं बोल रहा यस करता फाडदा उलटू या माप्पो असं सांगा का. इतकं सोपं सांगितलं ना तरी बी बरं ठीक आहे बुवा. डोक्यावर पदर का घेतला पाहिजे. जर माझा चोखोबाच्या बहिणीचा रूप माझा जगाचा मालक घेतोय
जर चोखोबाच्या बहिणीचं रूप माझा जगाचा मालक घेतोय तर 90 साडी नेसायची हा, आणि नुसती साडी नेसून चालत नाही तर माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा सांगतो मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल, आणि माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला माय. जर बाई बनणं होईन तर डोक्यावर पदर लेना पडीन. आहे आपली हिंदू धर्मानी संस्कृती आहे बहिणीस. हा पदर टाकीत लिहो डोक्यावर. मला सांगा पदर लिहा मग काही नुकसान आहे का? चला बा पदर लेता लेता 5 17 बाया स्टँडवर मरी घ्यात म्हणे जीव घाबरत महाराज आमना, असं काहीच आहे का? मग दडकाय लिहो पदर, काय फरक पड राय ना, बरोबर आहे का नाही? काही काही बाया सांगते महाराज ते पात आहे ना पोलो ना सटकी जात. अहो बहीण चुका दडकायले पण त्याला शिलगावत जाय. पदर का घेतला पाहिजे हे सांगायची काय गरज आहे? तुम्हाला दुखवायचा मला कोणताच अधिकार नाही, पण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या हात, माझ्या माया हात, माझ्या बहिणी हात, म्हणून मी तुम्हाला हक्कानं बोलतो. राग अजिबात धरायचा नाही बहिणी. तुम्ही म्हण्या माया बहिणी तुमले मी नाही बोला, दुसरं बोलीन का? दुसरं कोण बोली त्यानं मुसळ सुद्धा पोट टाकसू मी. हा मी गरमान आहे, मी बोलतो ना, मी तुम्हाला भाऊ आहे, तुम्हाला पोरे आहे, बरोबर आहे ना? डोकावर पदर लिहिले हो बहिणी सोन, कारण डोकावर ना पदर तुमले सांगस मी. तुम्ही गरमानी असतं ती साडी कितला रास्ताई मावशी कितला नाही उजी वगे 400 500 रुपयाने नाही का? आता 100-150 साड्या काय बाया नेसतात नाही सरपंच साहेब, कारण 100-150 ना साड्या आयरेस मा फिरतीस त्या लग्नेस मा. आमनी गली मा एक मावशी आहे ना, एक साडीला घडी घडी दे की ती नातनं लगीन होय ना, म्हणतं मावशी या आयरे का बा घडी घडी चेक कराय नाही भाऊ म्हणे आई साडी, म्हणतं 30 साडीला का बा उचली तर गिराय नाही म्हणे. आई मन लगीन मा बी येलो ते आज मन नातना लगीन मायालशे म्हणे. म्हणतं या स्पेशल फिराण्या राहतीस काकू, या थांबा नाही राशीसले या लग्नेत मात फिरतीस तेवढ्या. मग गरमानेसाने साडी कमीत कमी 400-500 रुपयाने साडी रास, बरोबर आहे ना बहिणी सोन? बरोबर आहे ना? 500 रुपयानी 600 रुपयाने साडी धरा, तुम्हाला हिशोब बसान साडी. 600 रुपयाची साडी तुम्ही साडी नेसता 6वार साडी. माझ्या तरुण बहिणींना सांगायचंय म्हाताऱ्या बाया त्या 9वार साडीवाल्या पदरच पडू देत नाही, खात्री आहे आपले. हो, कारण जुनं ते सोनं असं थोडं थोडी सोपं थोडी राहते, बरोबर आहे की नाही? हो, 9वार साडीवाली एक बी बाई बिगर पदर नाही राहा नाही. 6वार साडी मा बी 90% पदरच देते, 10% राहते बिचाऱ्या, पण पदर लिहिले जवा बहिणी सोन. कारण तुम्ही गरमानेसान साडी 6वार साडी 6 मीटरनी साडी 600 रुपयान साडी आहे. 1 मीटर कितला मा पण काकू 100 रुपया मा, बरोबर आहे ना? मग पदर कितला मीटर ना आहे? 1 मीटर ना, म्हणजे कितला ना होणार तो 100 रुपयाना. पण तो 100 रुपयाना पदर जर डोकावर देखा ना असा टोपीवाला बाबा सांगास कोटे ना माय रे कोटे ना लेकरू राय रे, काय माय बाप न वय ने काय संस्कार आहे डोकावर ना पदर पडू देत नाही. पदर टाकले डोकावर काय फरक पड राय ना? मला हाय आवर्जून सांगा ना आवडच बरं का. काही काही लोक पोटमा दुखोस आहे, मला काय करणे तुमनं पोटमा दुखो का मरी जा. तुम्ही मन काय करली तुमले पटणं नाही ते उजी वगे दुसरी तारीख देत नाही यांवर मन काय करू शकतात, आणि दुसरी तारीख पट्ट्याला गरजच नाही ना. आपली दुकान आहे व्यवहार गिरायकच गिरायक, आपण तोल ना धंदा करतात नाही, आपलं रोकडा कामे काढतो खिचडी लय मन बोगणं. पदर घेतलाच पाहिजे. हा अजून सांगतो, आपल्या खास करून कान्हा देशाची महाराष्ट्राची संस्कृती आहे डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन. ही आपली संस्कृती आहे. म्हणून बाई जातीनं डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हा बाई जातीनं डोक्यावर पदर घेतला पाहिजे. राग अजिबात धरू नका बहिणी सोन. तुम्हाला भाऊ बोल रहा ना, आको सांगू का? आको सांगच तुमले तुम्हाला जिल्हा नाही जी बाई आपला जिल्हा नाही राष्ट्रपती होईगी कोण, बरोबर आहे ना माया सोन? प्रतिभाताई राष्ट्रपती होईगी माय, पण तरी डोक्यावर ना पदर पडेल एखादा फोटो दाखडा माले शे का? अजिबात नाही. राष्ट्रपती होईगी बरं, राष्ट्रपती होईगी तरी डोक्यावर ना पदर पडू देत नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगला जा आणि पलो तिरपा कोसस व सांगू काकू तू खिचडी वाढस व बहीण पदर लिहिले व मनी सोनचिडी. कितलं बेकार काम शे. राष्ट्रपती पदरले आणि आई बहीण बचत गटनी मीटिंग वाली तिरपा कोशिले हो काकू तू पदर डोका दडकायले जा हो मनी सोनचिडी. या मा माय बापनी बी इज्जत वाढत, सासू सासरासनी बी वाढस म्हणून डोकावर पदर टाकलो. अर्थात ज्यासले पटी राह ना त्यासले ते पटीच राह ना. काल दिन सांगते मरी माय खा किडा पाडी घ्याव त्यांना सत्याना असो त्यांना मरी जायजो ना असं ते सांगते ना. बाकीने मागल्या बाया नाही सांगत ना बहिणी सोन. हां कारण मी खरं खरं बोलस हो, आणि खरं बोल ना खरं बोलेल बराच जण पचत नाही सरपंच जा खरं बोली तर का तुम्ही सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे. हा
खरं मुकलाले पचत नाही ना, आणि मी खरं बोला ना सोडावणे मरी का जाय ना. पदर टाकीले जेव्हा बहिणी सोन पदरवर आपला सासू सासराशने बी इज्जत वाढस, नवराने बी वाढस आणि मायबापनी बी वाढस. हो, पण या बहिणीशनी पदर लिहायला पाहिजे, सासरा असले दकीने मोठला असले देखीशनी, त्यांसाठी आपण सासरा बी चांगला राहायला पाहिजे. पहिला जेवतात ना म्हातारा इथला मर्यादा मारा आहेत ना, पहिला सासरा सुनबाई जर घर मारा आहे ना तरी सगळी बायकोन संगी बोलायला घाबरेत. बायको सगळीच राज बुवा, बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत. जर बोलता बोलता म्हणा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी, माय मन सासराला काही अक्कल नाही, काय बी बोली पडस. म्हणजे पहिला सासरा बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत सुनबाईंसमोर, इथली मर्यादा होती. आता त्या पोरी बी काय पदरली ते ना, आता सासराच घर मा इथल्या चड्ड्या गाली गाली फिरतोस. ओ भाऊ तू मोठी चड्डी तरी घाल रे, ओ काका तू इथलची चड्डी घालीन पेशी ती सुनबाईंसमोर, ती मराल जक माराल पदरली तू देखील. अपेक्षा करायची ना, मग आपणही तेवढं खरे उतरले पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? हा, आपणही त्यातलं खरं उतरायला पाहिजे. आको सांगाच बहिणीवर, आको या बहिणीच नाही एक वस्त्र नवीन येले दादाश्री. कोणतं बहिणीच? हा, गाऊन. तो गाऊनले ते एका दिने ना असा जीव करत, दुकान मा घुशीन माठ टाकू चाकू घालीस नाही असा जीव करत म्हणा. त्या गाऊनने इथला सत्यानाश करेल शे. बाप बाप, अजून खेळा मा घुसेल नाही तो, सिटीज मा आहे तो गाऊन. खेळास मासा कोपरे कोपरे प्लॉटच मासे अजून मास गाव माने घुसेले तो अजून. हा बहिणी म्हण ते आपलं वस्त्रच नाही शे बरं ते गाऊन पाहून. आणि जर समजा शरीरले काहीतरी व्याधी आहे, काहीतरी त्रास आहे म्हणशील तुम्ही गाऊन घाला, ते आपण त्याला विरोध करणार नाही. खरंच शरीरले त्रास आहे ना नक्की घालायला पाहिजे. आणि समजा गाऊन घालेली ना बहिणी म्हणून रातपाट ना आपलं गाऊन घाललं आणि गरमात पडी राहणं, बाहेर निघाणं नाही. कारण जिथली बाई साडीवर सुंदर दिकस ना दादासाहेब, तिथली गाऊनवर दिकत नाही. साडीवर बाई राहिनी, डोक्यावर पदर राहिना, असं वाटस ना नांदोरीगडनी देवीजी राहिनी भो. हा, असा जीव करस नाही माय बहीण नका मंदिर बांध टाकून पाय पडली भो. हा, डोक्यावर पदर साडी नेसेल गणनी मालकीनं जी राहिनी असं वाटस. आणि असं बिगर पदरनी बाई गाऊनवर निभाईल दक का मला असं ओ बाप दिनले चुरेल कधी पेर राहिनी रे असं वाटस. ते गाऊन ना ते बोलतं बोगस. साडीवर जेवढी बाई सुंदर दिकस ना तेवढी गाऊनवर नाही दिकस. गाऊनवर नाही बाई कशी दिकस सांगू का तुमले. त्या पहिला लोक नाही का त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे काढली आहेत का, तशा दिखती मजाने दिखते. कारण ते का माप मारास का हो, त्या आडून दुडून सत्यानात राज ना तो माप नाही ताप नाही त्याले. हो, आपलं वस्त्र म्हणजे बाईनं साडीतच असलं पाहिजे आणि ती पण डोक्यावर पदरच असला पाहिजे महाराज. ही आपली संस्कृती आहे. अजून सांगतो साडी नेसेले पहिल्या बाया आज बी डोक्यावर ना पदर पडू द्या म्हणे माया बशिलेत देखील. एक बी बाईनं पदर पडेल नाही. तुम्ही बी टाकल्या ताई टाकल्या काय होत त्या मग अंडे रुती ना आटेने असं आहे का, त्यामुळे वजन माहीत का ताई होऊ द्याव का. तेच म्हणतात ताईन त्या ऐकी नाही राहण्यात म्हणतं. बरोबर आहे, तुम्हाला काही दोष नाही. माहेर होती मग काय वांधा नाही बा. अच्छा हा, जे बी येते काय हरकत नाही. मी तुमचा दुश्मन नाही बरं का बहिणी हो, मी तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही म्हणा वावरी की टाकेले का, चला भाऊ तुम्ही अख्खा हरकर राह नका. मी तसं काहीच नाही, मी फक्त तुम्हाला धर्माना आहे आणि म्हणे माया बहिणीशनी इज्जत वाढावं ना काम करस. मी जर चुकाय राहिनो ते सांगा ना, काम आम नाही म्हणशीन सांगतात. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही साड्या नेसा का गाऊन घाला मन बापनं काय जाय ना मना ठरवले ते एक काऊन लईशी निघ जास तुम्ही, मला काय कर नाही. पण फक्त माझ्या धर्माचे आहात तुम्ही म्हणून मला सांगावं वाटतंय नाही का. हो, पहिल्या बाया साड्या नेसेत ना, देर जेट जाऊ द्या पण डिकरा जरी देर जेट एवढा राहा ना तरी डिकराला देखील खाटवर बसत नाही पहिल्या बाया. इथली मर्यादा होती. जुना म्हातारा बसेल होती त्या सांगतील. लग्नेस मा जर कधी गाणं म्हणान सुरू करेत ना 11 नंतर नाचेत, बोलू नका 11 नंतर नाचेत. आणि जर का 11 नंतर बाया नाचाल बी लाग्यात नाही, एखादा म्हातारा जर खोकली पडणार ना तरी सुद्धा गपकरी बशिलेत. पहिलं नाही माय म्हातारा जागेशे, एवढा तराडा होता पहिले. हो, बाया काबर घाबरेत, पहिला म्हातारा बी मर्यादा मारा आहेत. आते या सुन बाई नाचच नाही वो वाईना टाकतस वो आप्पा वो भाऊ तू बडा सत्यानाश करीन ठी देणार रे काका.
मर्यादा नाही राहिली हो महाराज, मर्यादा नाही राहिली. नाचू नका असं मी म्हणत नाही, कारण माले जितला शौक आहे नाचाना, पण मी देऊन करता नाचच बा. मन मी लगीन मा बी घेऊ ना म्हणा मित्रच ना, मी सांगतेस काय भाऊ नाचा नाही, हा नाचू भाऊ, पण देवना गाणं लावशी का, देवनं भजन लावशी का, देवनी गवडण लावशी का, मग मी नाचू. हा मग त्यांसाठी नाचण टाइमले कोण कितला का किडा पाड्यात ना, किडा पाडणारा पाडतच महाराज. ते अजून 31 मास्तीर राहणार, 41 दिनी 51 दिनी नंबर लागी राहणार नाही असं आहे. मनीषीन आपण आपलं काम सोडू नये, पण ते नीतीनं आणि खरं पाहिजे, बरोबर आहे की नाही. कारण खरं राहणं तर भगवान बी त्यांचा पोटले रास. हो पहिले बाया मी तुम्हाला सांगत होतो ना, पहिल्या बाया देर जेटले जाऊ द्या, डिकराला देखील सुद्धा उभे राहायच्यात. जर देराना जेठाना सांगित ना काव माय तो आपला डिकरा आहे, आपला अंडोरे काय उठ राहणी होता बस ना का आले नाही हो माय तो देर जेट सारखा दिकस. कितली मर्यादा होती पहिल्या बाईसले. हो पहिलं काहीच राहिलं नाही, जुनं जुनं सांगू ना तरी मन कीर्तन होई जास. आता पुढे सरकार गरजच नाही 8,000 अटकलो ना, कारण आतेच वाजी जायला तेच कितला 11:15 वय घ्या. नाही चालू दिसू साहेब, मी सरपंच साहेब तो काही विषय नाही, पण तेवढं बा तुमले चांगलं माहिती आहे ना. नाही तो काही विषय नाही, माल बी काय वांधा नाही, पण कसं आहे ना मोबदला भेटणार चित लागस हो. हा मग बरं आहे बा. आता तुम्ही ते समजदार लोक आहे, तुमले काय सांगान गरजे. समजा तुमनाकडे कपास लावतस ना, कपास वेचणी चालू शे आणि देव जरा गाऱ्या गोऱ्या कर राही ना बा, आणि संध्याकाळी वय जायले 8-10 आजची सुटी जावं शेतच 5 वाजे जायलेत मजूर सुटाना टाईम वय घ्या. मग तुम्ही काय सांगतास तिथलं कर द्या जे होईन ते देवाय जाईन बा. असं बेकार हुशार आहेत तुम्ही डायरेक्ट. तसं तुम्ही बिंमत लावशा ते माल काय चाल दिसू ना 2 तास ना 51 आणि तुमले ते माहिती ओव्हर टाईम ना जास्त लागतं असं. खरंच तर महाराज मला सांगावं वाटतंय, मला काय आनंद येतो माहिती आहे का, तुमच्या परिसरात कीर्तनाला आल्याच्या नंतर बिचाऱ्या महिला माता असतील, पुरुष मंडळी असतील, तरुण भाऊ असतील, सगळे कीर्तनाचा इतका आनंद घेतात ना, फुल आनंद घेतात. मी सहज बोलस तरी हसतच बिचारा. हो आणि हाही खासियत तुम्ही गैरी भारीशे मनीषेन मन विचित लागस आता. हो कारण मी बोलणू का सहज बोलणं तरी अशी देतात सरपंच साहेब लोके. हो आणि काय रास माहिती आहे का, असं कोरत राही ना का शेंगा सापडत राहण्यात का चित लागत सरा करायला. बाकी ठिकाणी असा पशी जास आपण हसाडू ते हसतात नाही, रडावं ते रडतात नाही. मला असं वाटायचे कीर्तन लिहिलेत का मला दारवर येले तो असं हसत खेळत राहणार का मग चित लागस. कितलं भारी वातावरण आहे असं. आणि मला पक्की गॅरंटी आहे बरं का, तरुण भाऊसले काय सांगायला चालणार नाही, पण बाबा लोकेशले सांगास मी ज्या कोपरा बसेलेत हाटे बराच बाबा बसेलेत, चष्मावाला बाबा, टोपीवाला बाबा, तुमले सांगास मन कीर्तनमा जर दिल खोलीन हाशिली ना निसंकोचपणे, दिल खोलीन जर मन कीर्तनमा बसणार ती मन खोली हाशिली ना शपथ सांगस 6 महिना तुमले अटॅक यावं नाही म्हातारास. 6 महिना अटॅक यावं नाही आपली गॅरंटी. मग बाकी ना बाबा म्हणतच होते 6 महिन्यानंतर काय करा ना आको 50 दी टाका ना मला बलाई लेवा ना. मरणं नाही म्हणल्यावर जग नाही, मग 50 तर काय दाखा हो. हा मग काय विठ्ठल विठ्ठल माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली, डोक्यावर पदरा आणि गावात प्रवेश करत असताना हो गावात प्रवेश करायचा आहे म्हणून माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली. मायबाप पायातली चप्पल हातात घेतली. पहिल्या बाया वावर माईन येवत का मायर तीन येवत दर्जामा घुसण्यात म्हणजे पायमाना चप्पल हात माली येत. बरोबर आहे ना माडी, बरोबर आहे ना. हा पहिल्या बाया दर्जामा येतच पायमाना चप्पल हात मादरली येत. आता चप्पल घालाशिवाय राहतीत नाही. मला अजून सुधरत नाही, तुम्ही काही चूक नाही बहिणी सोन यासले विचार नाही माले. तुम्ही घर मासा किचन रूम काटा काटा का बघ होतस, मग त्या बहिणी काटासली बेसनी चप्पल घालतीच होती ना. हाय चप्पल हां खरंच काय शरीराला व्याधी आहे, डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला जर गारव्याचा त्रास होईल किंवा फरशीचा त्रास होईल म्हणून घातलं तर नो प्रॉब्लेम. पण काय काय बाया तिने घालं म्हणशील, मी बी घाललेस माझ्याशी हाऊस राहत बाकी नाही बाईसले. हो आई राहणे हाऊस हाऊस मग फशी जास माणूस तिने तसं कर म्हणे मी बी करसू तसा तसा मा प्रदीप मिश्रा महाराज मुळे ते इथला देव करायला लाग्यात ना लोके. बाप 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 शिरपूरमा 4-5 म्हाताऱ्या अटेकीन मरी घ्यात. काय गरज होती, घरात देव बजिले त्यात बहिणीसोन आको वरीच 2 वरीच राहत्यात. नाही करायला पाहिजे परमार्थ, पण जरा काळजी पण घेतली पाहिजे नाही का. हो इथला परमार्थ वय घ्या येरायना देखा देखी तिने कर म्हणशील मी बी करसू. एक ठिकाणी असा फसनू सरपंच साहेब, आता तुम्ही वाढाय देऊ ना थोडं मग तिथलं बारी जा मग चाल दे ना तुका फुकट कराय ना खाई बटेल ना
पुरा वसूल करशात मग. हा पुरी जिराय राहणार तुम्ही म्हणे. हो देव का आज ना दिन गोमाल्ल्या येणार नाही. येवा माझा फसाच माणूस एक ठिकाणी कार्यक्रम लेगू एक काकू मी मुक्कामले थांबी गो. ती काकू म्हणे महाराज म्हणतं काय माडी म्हणे आमनाकडे चहा आली या म्हणे. म्हणतं ठीक आहे. आमचे सगळे महाराज मंडळी सकाळी उठलो चहाला गेलो. चहा लेगू चहा बी पिवान पहिले ती मायनी आहे ना हिवाळाना दिवस आता चालूच राहणार नाही का. ती मायनी मस्त मेथीना लाडू बनायला होतात. एखादी माऊली एवढी सुगरण रास ना ती मायनी मेथीना लाडू दिनात लाडू इतला भारी होतात ना. हात लावता बरोबर भोगा घ्या तोंडमा टाकतास पाणी वगे म्हणतं काय माऊली सुगरण आहे भाऊ म्हणतं. आणि रास एखादी माऊली आज बी जेवण मस्त बजेट होता बरं. हो एकदम भारी काम होईना आज. मला असं वाटतं डबा बी बांधले जाऊ का. आता मग त्या मायचे लाडू मेथीचे एवढे भारी होते. हात लावता बरोबर भुगा तोंडमा टाकतास पाणी वगे म्हणतं काय माऊली सुगरण आहे भाऊ. ती माईन करते चहा पिणू बाहेर निघणू